पुण्यामधल्या 16 वृद्धांच्या संदर्भात आता चौकशी सुरू झाली आहे। एबीपी माझाच्या बातमीची सरकारने दखल घेतली आहे। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने लगेचच आता त्यांचं काम सुरू केलंय। ही चौकशी समिती ही तातडीने स्थापित करण्यात आलेली होती। वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तसे आदेश दिलेले होते आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयासह संचालिका पल्लवी सापळे या समितीच्या प्रमुख आहेत। वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे आणि गजानन सवार यांची देखील समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे। पल्लवी सापळे यांनी लगेचच मुंबईतून पुण्यात जाऊन तपास सुरू केला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आता चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते आहे। ही 3 सदस्यीय समिती पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेली आहे आणि ससूनचे डीन जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये या समितीने लागलीच चौकशीला देखील सुरुवात केली आहे। अनेक गंभीर प्रश्न आहेत या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने समोर आलेले। एकतर हे सगळे रुग्ण वयोवृद्ध आहेत आणि तरी देखील उघड्यावरती ते का राहत होते, त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचं काम कोणाचं होतं हा तर भाग आहेच। मात्र त्याहून गंभीर प्रकार जो समोर आलेला आहे तो म्हणजे प्रकाश पुरोहित या व्यक्तीचं नक्की काय झालं। प्रकाश पुरोहित या व्यक्तीला बेवारस म्हणून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 24 तारखेला या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। 4 डिसेंबर 2024ला ससून रुग्णालयाकडून या प्रकाश पुरोहित यांना दादासाहेब गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आलं होतं। गायकवाडनी दावा केलाय की त्यांनी पुन्हा या प्रकाश पुरोहितांना ससून रुग्णालयामध्ये 12 फेब्रुवारी 2025ला आणून सोडलेलं होतं। ससून रुग्णालय कालपर्यंत याचा इन्कार करत होतं। मात्र आता ससूननी हे मान्य केलंय की एक व्यक्ती दादासाहेब गायकवाड घेऊन आला होता, मात्र ती व्यक्ती हे प्रकाश पुरोहितच होते याचा कोणताही पुरावा ससून रुग्णालयाकडे नाहीये। त्यामुळे प्रकाश पुरोहितांचं काय झालं हा मोठा प्रश्न आहे। आता या सगळ्याची चौकशी होते आहे। ही 3 सदस्यीय चौकशी समिती ससूनमध्ये दाखल झालेली आहे। मी जसं म्हटलं तसं डीनच्या कार्यालयामध्ये या समितीने चौकशीला सुरुवात केली आहे। दुसरीकडे पोलीस देखील या सगळ्या वृद्धांचे जे गेले काही दिवस हाल झालेत त्याला जबाबदार कोण हे या चौकशीतून समोर येईल। मंदार, तुझ्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।